सभी किसान भाइयों को नमस्कार। तो भैया आज जैसा कि आप देख सकते हो, आज अपने फार्म से 10 मुर्रा का बुफेलो सेल होकर महाराष्ट्र पूना के लिए जा रहा है। जो ये शेतकरी लोग आए महाराष्ट्र से, पूना से आज अपने पास आए हैं। और भैया महाराष्ट्र के सभी किसान भाइयों को एक बात बोलना चाहता हूँ। भैया देखो, जैसा कि आपने अपनी गाय की तो बहुत वीडियो देखी है, इसके साथ साथ अपने फार्म पे जो भैया जो मुर्रा बुफेलो है वो भी हमेशा अवेलेबल रहती है। तो जो कोई किसान भाई अपने पास से मुर्रा भैंस परचेज करना चाहता है, अपने पास अच्छा मुर्रा भैंस भी आपको मिल जाएगा। तो बाकी हम किसान लोगों से जानते हैं कि उन्होंने कैसा भैंस परचेज किया, क्या कुछ उनका रहा है। नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहतात फार्मिंग महाराष्ट्र चॅनल। तर आपल्या सोबत काही महाराष्ट्रातील शेतकरी आलेले आहेत। नमस्कार दादा। नमस्कार। आपलं गाव आणि पत्ता सांगा। जिल्हा पुणे, मुळशी तालुका, गाव पौळ। अच्छा, तुम्ही येऊन किती दिवस झाला आता येऊन? आम्ही येऊन 4 दिवस झाले। किती म्हशी खरेदी केला तुम्ही? 10 म्हशी। 10 म्हशी एका दिवशी सर्व केलात का म्हणजे कसं? 2 दिवस लागले। 2 दिवस लागले। तर येथून तुम्ही म्हशी खरेदी जायला किती किलोमीटर पर्यंत गेलात? तरी 10-15-20 किलोमीटर पर्यंत गेलो। तर काही शेतकऱ्यांपासून घेतलात का म्हणजे कसं घेतलात? शेतकऱ्यापासून। अच्छा, एक म्हैस किती लिटर दूध देतात तुमच्या, म्हणजे सरासरी कसं घेतलं? 15, 14, 15, 16। बरं, एकूण म्हैस किती घेतला तुम्ही? 10। तर तुम्हाला सरासरी एक म्हैस किती रेंज पर्यंत पडली? तरी 1.5 लाखापर्यंत पडली। याआधी तुम्ही म्हशी घेतला आहेत का हरियाणामध्ये येऊन? नाही, पहिलं नाही कधी आलो। पहिल्यांदा घेतलात। तर तुम्ही ह्यांच्या सोबत आलेले आहेत का? हा, समोरच आलो। तर आपल्या महाराष्ट्र म्हशीमध्ये आणि हरियाणाच्या म्हशीमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? चांगल्या म्हशी आहेत आणि मजबूत, दुधाला वगैरे चांगले दिसतात। काल आम्ही पिळल्या तर चांगले दिसले दुधाच्या बाबतीत। आता तुम्ही एक लॉट घेऊन चाललाय, तर ही म्हशीचा तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही पुढे अजून घेणार आहेत का म्हशी? आमचं प्लॅन आताच चालू झालं की परत घेऊन। अच्छा, तुमचा प्लॅन किती म्हशी, म्हणजे गोटा किती म्हशींचा बनवायचा? आमचा 36 म्हशींचा गोटा करण्याचा तयार आहे। 30 म्हशीपर्यंत आम्ही करणार। तुम्ही तिथं दूध कसं डेअरीला घालता का म्हणजे रेतीला घालताय? डेअरीला घालतो। डेअरीला घालताय। तिथं काय रेट आहे तुमची? आता 60 चालू आहे, 60-65 म्हणजे फॅटवर घालताय? फॅटवर। तर आपले जे शेतकरी बघतायत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल पंडित डेअरी बद्दल? पंडित डेअरी मध्ये असं आहे की आल्यानंतर चांगला त्यांचा मिळून मिसळून वागतात आणि पूर्ण सहकार्य करतात ते म्हशी घेण्याबाबत आणि पूर्ण म्हशी दाखवण्याबाबत कुठल्याही बाबतीत असं फरक दाखवत नाहीत। हीच घ्या, तीच घ्या। आल्यानंतर तुम्हाला काय काय म्हणजे व्यवस्था केली, काय कशी वाटली तुम्हाला? आल्यानंतर आमची सगळी येण्याची, तिथून दिल्लीहून आम्ही आलो एअरपोर्टवर इथपर्यंत येण्याची सोय केली त्यांनी। इथं आल्यानंतर परत आमच्या जेवणा खाण्याची, राहण्याची चांगली सोय केली होती आणि दिवसभर गाडी फिरवण्यात बी त्यांनी पूर्ण दिवसभर गाडीने आम्हाला फिरवून पूर्ण गावभर म्हशी दाखवल्या। जे पसंत असेल ते घ्या म्हणले। आम्हाला एवढ्या 10 पसंत आता पडल्यात, त्या घेऊन चाललेल्या आहे। बर, आता ही म्हशी तुम्ही घेऊन चाललाय, तर ह्या म्हशीसोबत तुम्हाला म्हणजे त्यांचा एक माणूस काही देत आहेत का? म्हणजे काय त्यांनी एक माणूस दिलेला आहे आमच्या संग, जागेपर्यंत घरापर्यंत म्हशी पोहोचवण्यासाठी। घरापर्यंत म्हशी पोहोचवून ट्रान्सपोर्टचा खर्च वगैरे मी काय सांगितलं तुम्हाला? सगळं सांगितलं, जे आम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ कॉल वरती सांगितलं होतं एवढा खर्च येईल, तेवढाच खर्च सांगितलं, जास्त त्याच्यावर वाढवलं नाही किंवा ट्रान्सपोर्ट खर्च तुमच्याकडनं आलेत का? आम्हीच भरतो। किती सांगितलं ट्रान्सपोर्ट खर्च 10 म्हशींसाठी? आता पुण्यापर्यंत आम्हाला 80,000 रुपये त्यांनी खर्च सांगितलेला आहे। बर, गाड़ी पूर्ण पोछना। तो सनी भाई, आप किसान भाइयों को क्या सलाह देना चाहते हैं? भैया देखो, पता क्या, अब महाराष्ट्र से 2000 किलोमीटर से कोई भैया इतनी दूर आता है, तो भैया लोग हरियाणा में क्यों आते हैं? क्योंकि भैया इधर का ब्रीड अच्छा है। देखो भैया, भैंस तो महाराष्ट्र में मिलता है, लेकिन भैया इधर लोग आते हैं अच्छे ब्रीड के लिए। भैया अभी किसान लोग आए थे, इनका भी नया काम है, ये पहली बार अपने इधर हरियाणा में आए हैं। भैया इन्होंने अपने इधर से भैंस लिया, अपने इधर भैया 18 लीटर तक का भी भैया इनको भैंस मिला है। तो भैया देखो, मैं महाराष्ट्र के सभी किसान भाइयों को एक बात बोलना चाहता हूँ। भैया जैसे अगर उनको भैंस परचेज करना है, चाहे उनको 4 भैंस, 6 भैंस, 8 भैंस, 10 भैंस, जितना भी खरीदी करना है, वो अपने फार्म पे भैया प्रॉपर आ सकते हैं। अपने फार्म पे आपको 25 से 30 मुर्रा का भैंस हमेशा सेल के लिए अवेलेबल मिलेगा। और ये अपने फार्म से आप अपना भैंस सिलेक्ट करो, प्रॉपर 2 टाइम 3 टाइम उसका दूध चेक करो भैया, प्रॉपर मतलब आपके घर पहुंच तक का पूरा जिम्मेदारी हमारा रहेगा। अब सर ने भैंस लिया है, इनको भैया प्रॉपर लोडिंग से लेकर इनके घर पहुंच तक का सब जिम्मेदारी भैया हमारा है। हमारा भैया लेबर का जो आदमी है वो साथ में जा रहा है, इनके घर पे भैंस उतार के प्रॉपर इनको दूध वगैरह दिखा के उसके बाद भैया वो वापस आएगा। तो भैया अपना कोई ऐसा काम नहीं है कि इधर से भैंस बेचा और काम खत्म। भैया आपके घर तक प्रॉपर सेट करवाना वो हमारी जिम्मेदारी रहेगा भैया। बाकी हम अपना 1 नंबर से भैंस दिखाते हैं, प्रॉपर उनका दूध का डिटेल क्या कुछ है, प्रॉपर हम अपना शुरू से स्टार्ट करते हैं। तर तुम्ही जे म्हशी घेतलात ते सगळं दूध वगैरे बघा चेक करून घेतलात? चेक करून घेतलेले। बर, ते तुम्ही घेतलेल्या म्हशी किती वेताच्या आहेत, म्हणजे काय सरासरी? आम्ही सध्या घेतलेल्या म्हशी दुसऱ्या वेताच्याच घेतलेल्या। दुसऱ्या वेताच्या घेतल्या? बर, दुसऱ्या वेताच्या। तर शेतकरी बंधूंनो, तर तुम्हाला जर म्हशी घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता। धन्यवाद।